यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. चौहाटा बाजार महसूल मंडळात भ्रष्टाचाराचा कळस, अवैध माती खनन, रेती वाहतूक आणि बाबूगिरीचा कारभार उघड. चौहाटा बाजार महसूल मंडळात सध्या भ्रष्टाचाराने अक्षरशः कळस गाठल्याचे चित्र समोर येत आहे. अवैध माती खनन, रेतीची बेकायदेशीर वाहतूक आणि वीटभट्ट्यांचे प्रलंबित पंचनामे यामुळे संपूर्ण यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार महसूल विभागाच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असून ही माती सर्रास विकली जाते आहे. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. मात्र याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय आणि याचबरोबर परिसरात अवैध रेती वाहतुकीला खुलेआम उत्तेजन दिलं जात असल्याचे दिसून येते. रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर आणि हायबा वाहनांद्वारे रेतीची वाहतूक होत असताना कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातो आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वीटभट्ट्यांचे अनेक पंचनामे अजूनही प्रलंबित असून त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार तहसील कार्यालयातील एका बाबूच्या इशाऱ्यावर संपूर्ण कारभार चालत असल्याची चर्चा रंगली आहे. संबंधित अधिकारी या बाबूच्या दबावाखाली काम करत असल्याचं बोललं जात आहे. आणि एवढंच नाही तर अनेक वेळा कार्यालयीन वेळेत तलाठी कार्यालय बंद आढळतं. नागरिक कामासाठी येतात मात्र त्यांना दारातच परत जावं लागतं. दरम्यान अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी महसूल मित्र आणि कोतवाल यांच्या खांद्यावर संपूर्ण महसूल मंडळाचा कारभार असल्याचा आरोप समोर आला आहे. आणि या सर्व प्रकारामुळे सामान्य नागरिक संतप्त झाले असून ही प्रशासन यंत्रणा आहे की खाजगी दुकान असा सवाल उपस्थित केला जातो आहे. अवैध माती खनन आणि रेती वाहतुकीची तात्काळ चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई, प्रलंबित पंचनाम्यांचा त्वरित निपटारा, भ्रष्टाचारयुक्त कारभाराची चौकशी. जर लवकरच या प्रकरणात ठोस पावले उचलली नाही तर नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत. आता जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेणं गरजेचं ठरत आहे. प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील.